अमेरिकेमध्ये घटना घडली. आणि घटना घडली म्हणजे बरेच दिवसापासून घडत होती की 1995-96च्या सुमारास एक अमेरिकेतला एक उद्योगपती नाव जेफ्री एप्स्टीन, ह्या माणसानं पुढे येऊन एक तो प्रकाश होतात आला 1995-96 पासून. नंतर पुढं काही वर्षानंतर असं दृष्ट 2000च्या सुमारास लक्ष की हा माणूस काहीतरी बेकायदेशीर गोष्टी करतोय, विशेषतः सेक्स ट्रॅफिकिंग करतोय असं लक्षात आलं. आणि त्या सेक्स ट्रॅफिक मध्ये सुद्धा लहान मुली 13 ते 15 वर्षाच्या मुलींना घेऊन आणि काही राजकीय नेत्यांना त्यामध्ये गुंतवून आणि त्यांना हनी ट्रॅप मध्ये गुंतवून आणि त्यांचे चित्रीकरण, फोटो, व्हिडिओ काढायचा प्रयत्न करतोय असे उघडकीस आलं. काही लहान मुलींनी तक्रारी केल्या कोर्टामध्ये, कोर्टाने चौकशी केली, त्यामध्ये तथ्य सापडलं. त्या जेफ्री एप्स्टीन नावाच्या माणसाला शिक्षा झाली 13 महिन्याची. नंतर पुन्हा आणखी काही मुली पुढे आल्या की आमच्या एक्सप्लॉयटेशन, सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन केलं लहान मुलींनी, असं त्याच्या पेरेंट्सनी तक्रारी वगैरे केल्या. पुढं त्याची चौकशी झाल्यावर त्या माणसाला शिक्षा झाली, जेफ्री एप्स्टीन. आणि शिक्षा झाल्यानंतर त्याला खूप हाय सिक्युरिटी प्रिझनमध्ये ठेवलं, कारण प्रेसिडेंट ट्रम्पचा त्याचा जवळचा संबंध आहे असं एक उघडकीस आलं. आणि त्यामुळे प्रेसिडेंट ट्रम्प हे त्या बाबतीतले काही पुरावे बाहेर येऊ देणार नाहीत असं कळल्यानंतर तिथे अमेरिकेत खूप मोठा गदारोळ गेल्या 5-7 वर्षापासून चाललेला आहे की त्याने काय केलं ते सगळं उघड करा, कोणाकोणाला एक्सप्लॉइट केलं, काय केलं. आणि 101 लहान मुलींनी, अल्पवयीन मुलींनी तक्रारी केलेल्या आहेत तिथं. तर त्याला मग पुन्हा 1916-17 मध्ये पुन्हा शिक्षा झाली आणि त्याला तुरुंगात ठेवलं गेलं. आणि हा फार पॉलिटिकली फार संवेदनशील विषय आहे म्हणून त्याला न्यूयॉर्कच्या हाय सिक्युरिटी प्रिझन मध्ये ठेवलं. अगदी व्हिडिओ कॅमेरे, एका सॉलिटरी सेल, काही कोणाला काही करता येणार नाही. पण ऑगस्ट 2019 मध्ये त्याचा मृत्यू झाला तुरुंगामध्ये. आणि अमेरिकन सरकारने जाहीर केलं की ह्याने आत्महत्या केली. आता ते व्हिडिओ कॅमेरे सगळे होते, लोकांनी सगळे तपासले तर नेमके 2 मिनिटाचा व्हिडिओ कॅमेरा त्यावेळी बंद होता ज्या ठिकाणी तो मेला त्या ठिकाणी. त्यामुळे बऱ्याच लोकांचं म्हणणं की याचा खून केला आणि तो मोठ्या व्यक्तींनी खून केला, कारण माहिती येऊ नये म्हणून. आणि हिलरी क्लिंटनच्या सेक्रेटरी त्यांचंही नाव घेतलं गेलं की त्यांनी कुठेतरी करावला गेला. पण ऑगस्ट 19 मध्ये हा माणूस मेला. आणि त्यांनी जे व्हिडिओ चित्रीकरण केलं होतं ते सगळे पुरावे अमेरिकेच्या कायदा मंत्र्याकडे गेले. आता कायदा मंत्री कोण आहेत प्रेसिडेंट ट्रम्पचे, तर पॅम बॉडी नावाच्या बाई आहेत, त्याला त्याचा अटॉर्नी जनरल म्हणतात. सगळे कागद त्यांच्याकडे आहेत. आणि त्यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं की या जेफ्री एप्स्टीनची जी क्लायंट लिस्ट आहे, म्हणजे त्यांची जी गिराईक आहे त्याची यादी माझ्याकडे सगळी आहे. कुठल्या राजकीय माणसाला त्यांनी गुंतवलं होतं ते. मग पुढे प्रेसिडेंट ट्रम्पनी त्यामध्ये हस्तक्षेप केला आणि ते काही कागदपत्र खुले करायचे नाहीत असं तिला आदेश दिला. तर त्याचीच कायदा मंत्री आहे त्यामुळे तिनं ते मान्य केलं. मग ती म्हटली नाही आता आम्ही काही कागदपत्र जाहीर करणार नाही. झालं काय की प्रेसिडेंट ट्रम्पच्या पार्टी जी रिपब्लिकन पार्टी आहे त्याची त्यांच्या संसदेमध्ये मेजॉरिटी आहे. आणि त्यांना असं वाटतं की आपण ट्रम्पचा जो मागा कॅम्पेन आहे, मेक अमेरिका ग्रेट अगेन, आणि म्हणजे बाहेरचे लोक जे आपल्याकडे काम करत असतात त्यांना त्यांच्यामुळे आपले जॉब जातात, त्यांना सगळ्यांना हाकला बाहेर, इमिग्रेशन हाकला. मध्यंतरी भारतातले जे इलिगली लोक गेले होते त्यांना बेड्या घालून परत पाठवलं. ते हे प्रेसिडेंट ट्रम्पचं त्या मागा कॅम्पेन मधलं सूत्र आहे की सगळ्या परदेशी लोकांना हाकलून द्या म्हणजे आपल्या अमेरिकन लोकांना नोकऱ्या मिळतील. तर तिथे गेल्या 4-5 वर्षापासून फार मोठं आंदोलन चाललं की काय भानगड आहे. तर अमेरिकेमध्ये काय ती बरीच खुली समाज व्यवस्था आहे. आता म्हणजे अगदी तिथे 2-4 खून करून सुद्धा माणूस बाहेर जाऊ शकतो, काय होत नाही त्याला. किंवा एखाद्या बायको बरोबर कोणी पळून गेला तरी कोणी काय फार त्याचा विषयच मानत नाही. पण बाल यौन शोषण हा विषय तिथे फार गंभीरतेने घेतला जातो, ते बिलकुल कुणी सहन करत नाही. आणि त्यामुळं मोदींच्या रिपब्लिकन पार्टीच्या खासदारी सुरुवात केली की कागद सगळे उघडे करा आणि यामध्ये जे माणसं जबाबदार आहेत किंवा ज्यांनी हा देह व्यापार लहान मुलींच्या बरोबर केलेला आहे त्यांची नावं उघड झाली पाहिजेत. असं एक आंदोलन गेल्या 3-4 वर्षापासून चाललेलं आहे. आणि आता इतकं प्रेशर वाढलं की पुढच्या वर्षी त्यांच्या निवडणुका आहेत. आणि त्यामुळे जरी प्रेसिडेंट ट्रम्पकडे बहुमत असलं रिपब्लिकन पार्टीचं, त्यांना पुन्हा निवडणुकीला सामोरं जायचं. आणि त्यांनी प्रेशर सुरू केलं की तुम्ही जर हे जाहीर नाही केलं तर आमच्यावर
त्याचे परिणाम होतील, आम्ही पुन्हा निवडून देणार नाही. म्हणून प्रेसिडेंट ट्रम्पच्या रिपब्लिकन पार्टीने त्याच्यावर प्रेशर टाकले की सगळं खुलं करा, तर लोक आमच्यावर शंका घेतील वगैरे. आणि त्या प्रेशर खाली प्रेसिडेंट ट्रम्पच्या पुढे प्रश्न पडला की आता उघडते केलं तर बऱ्याच लोकांची नावं निघतील बाहेर, नाही केलं तर आपल्या पक्षाच्या लोकांचं खूप मोठं प्रेशर आहे. आणि या वातावरणामध्ये या गेल्या 2 महिन्यापूर्वी रिपब्लिकन पार्टीच्या खासदारांनी निर्णय घेतला की काय नाही, ते काय व्हायचं ते होईल, पण सगळे कागदपत्र खुली करा. आणि त्याकरता मग रिपब्लिकन पार्टी डेमोक्रॅट दोघांचं एकमत झालं. आणि गेल्या 19 नोव्हेंबर 2025 रोजी अमेरिकन संसदेने कायदा पास केला. त्या कायद्याचं नाव आहे एप्स्टीन फाइल्स ट्रान्सपरन्सी ऍक्ट. तेव्हा तो गुगल केलं तर तुम्हाला सगळी त्याची माहिती मिळेल. मी काही नवीन सांगतोय असं नाही, त्यातलंच सांगतो तुम्हाला. त्या कायद्यामध्ये काय म्हटलेलं आहे की एप्स्टीनची जी तुम्हाला जरी असणार तर त्याची जे कागदपत्र किंवा त्याचे फोटोग्राफ, व्हिडिओ क्लिप्स, ईमेल सगळं जे माहिती आहे त्याला एकंदरीतपणे एप्स्टीन फाईल्स असं नाव आहे. तर ते एप्स्टीन फाईल्स सगळ्या खुल्या करा असा अमेरिकन संसदेनं कायदा केला. त्या कायद्याचं नाव आहे एप्स्टीन फाईल्स ट्रान्सपरन्सी ऍक्ट. आणि 19 नोव्हेंबरला राष्ट्रपती ट्रम्पने त्याच्यावर सही करून तो कायदा पारित झाला. कायद्यामध्ये काय म्हटलेलं आहे की 1 महिन्याच्या आत सगळे कागदपत्र 20 GB डेटा आहे तो, ते सगळे कागदपत्र खुली करा. त्यामध्ये पुन्हा अशी अट आहे की त्यामध्ये कुठलाही भाग लपवता कामा नये. कारण 100 मुलींचं शोषण झालं, त्यांना न्याय मिळाला पाहिजे. त्या अल्पवयीन मुली आहेत त्या 13-15 वर्षाच्या. आणि त्यामुळे किती मोठा राजकीय पुढारी असेल किंवा मोठी सेलिब्रिटी असेल किंवा फिल्म स्टार असेल किंवा उद्योगपती असेल, ते सगळ्यांची नावं बाहेर करा आणि एकही नाव गुप्त ठेवता कामा नये असं त्या कायद्यात म्हटलेलं आहे. आता त्यामुळं आणि 1 महिन्यात करा असं म्हटलेलं आहे. 19 नोव्हेंबरला कायदा पास झाला, 19 डिसेंबरला 1 महिना पूर्ण होईल. त्यामुळे 19 डिसेंबर तारीख. त्यातल्या आता त्यांनी काल परवा काही कागदपत्र रिलीज केले. त्यामध्ये 90,000 फोटोग्राफ रिलीज केले आणि ते आता लोकांचं तपासात चालले. 20,000 ईमेल रिलीज केले, बाकी आता होणार आहेत. तर त्यामध्ये एक अशी चर्चा तिथं सोशल मीडियावर चाललेली आहे की काही मोठ्या लोकांची नाव आहेत. कोण कोण मोठे लोक आहेत? एक बिल क्लिंटन, अमेरिकेचे पूर्व राष्ट्रपती, त्यांचा इतिहास लोकांना माहिती आहे. मोनिका लेविन्स्की प्रकरण काय झालं होतं ते त्यांचं नाव आहे. त्यानंतर बिल गेट्स, मायक्रोसॉफ्टचे मालक, जगातला सर्वात श्रीमंत माणूस, त्यांनी कबूल केलंय की जेफ्री एप्स्टीनची माझी मैत्री होती आणि त्यामुळे माझा घटस्फोट झाला असं बिल गेट्सने कबूल केलं. आणि ते माहिती आहे आपल्याला की बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्सचा घटस्फोट झालेला आहे. त्यानंतर इंग्लंडचे राजकुमार प्रिन्स अँड्र्यू, आता सध्या जे प्रिन्स किंग चार्ल्स म्हणून जे राजे आहेत त्याचा धाकटा भाऊ, त्याला ड्यूक ऑफ यॉर्क अशी पदवी आहे, शाही पदवी आहे. तर त्याच्यावर आरोप झाला की तो सुद्धा या सेक्स स्कॅन्डलमध्ये इन्व्हॉल्ड होता. तर त्यांनी नंतर मग ते ज्या मुलीने ते आरोप केले, नाव घेतलं की हा माणूस म्हणजे माझ्यावर त्यांनी अत्याचार, त्यांनी $15 मिलियन सेटलमेंट केली. त्या मुलीला $15 मिलियन दिले प्रिन्स अँड्रूने आणि मग तडजोड केली, बाहेर नाव घेऊ नका माझं वगैरे काय ते झालं. आणि तिकडे मग इंग्लंडमध्ये परत गेल्यावर किंग चार्ल्सने आपल्या धाकट्या भावाच्या सगळ्या शाही टायटल्स काढून घेतल्या. ड्यूक ऑफ यॉर्क म्हणून टायटल ती काढून घेतली आणि तो राजघराण्याचे काही संबंध नाही असं जाहीर केलं. आणि तो आज सामान्य नागरिक म्हणून जगतोय. आता त्यांनी काही कबूल केलं नाही, पण पैसे दिले, वस्तुस्थिती आहे. प्रेसिडेंट ट्रम्पचे खूप फोटोग्राफ तिथं त्या जेफ्री एप्स्टीन बरोबरचे आहेत. आणि त्या वातावरणामध्ये अनेक राष्ट्रांचे मोठी राजकीय व्यक्ती, मोठ्या उद्योगपती, मोठे सेलिब्रिटी हे आहेत अशी चर्चा सोशल मीडियावर आहे. त्याचबरोबर इस्रायलचे माजी पंतप्रधान इहॉक बेरेड त्यांचं नाव आहे. खूप मोठ्या लोकांचे नाव आहे. आता 19 तारखेला काही नावं प्रकट होणार आहेत, म्हणून 19 तारीख महत्वाची आणि ती कोणी लपवणार नाही. नाव जे असेल ते येईल. फक्त कोर्टाने एवढं म्हटलेलं की त्या लहान मुलींची नावं देऊ नका, कारण त्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. तर तेवढंच फक्त काढून टाका. समजा एखादा फोटोग्राफ असेल तर त्या मुलीचा चेहरा फक्त काळा करा, म्हणजे मुलीचं कोण आहे ती ओळखली जाणार नाही. ते स्वाभाविक आहे. आपण कधी इथं भारतात देखील आपण अशी काही घटना घडली बलात्काराची तर आपण आयडेंटिफाय करत नाही कोणाला, कारण ते आयुष्यभर तो मग कलंक राहतो. ते सोडून एकाही माणसा त्यात कायद्यात म्हटलेलं आहे
आणि तुम्ही आता गुगल जर केलं, एप्स्टीन फाईल्स ट्रान्सपरन्सी ऍक्ट म्हणून जर गुगल केलं तर सगळी माहिती तुम्हाला आता सहज मिळेल. आणि त्यामध्ये अगदी म्हटलेलं आहे की किती मोठा व्यक्ती असला कुठल्याही देशातला तरी त्याचं नाव लपवायचं नाही का त्या मुलींना न्याय मिळाला पाहिजे. आता तिथल्या सोशल मीडियावर चर्चा अशी आहे की भारतातली काही नावं आहेत, तर ती नावं आहेत आता आहेत नावं. तर मी एवढं बोललो होतो की त्यातली 3 लोक आजी माझे खासदार आहेत भारतातले, 3 लोकांचे नाव आहेत. आता कोण आहेत ते 19 तारखेला कळेल असेल तर. आणि मग जर त्याचा तर मोठा परिणाम भारताच्या राजकारणावर झाला, अगदी मोठा म्हणजे वरच्या पातळीवर, तर मग बदल होऊ शकतो. बदल होऊ शकतो, अगदी नंबर 1 पदामध्ये बदल होऊ शकतो. आता नंबर 1 मध्ये बदलला तर काही बारामतीचा कोण होणार नाही किंवा कराडचा कोण होणार नाही, कारण आमच्याकडे बहुमत नाही. मग होणार कोण? तर आमच्या सूत्राकडून माहिती आहे की काही भारतातली नावं आहेत आणि ती महत्वाची नावं आहेत. आता बघा, मी काही आधी तोंडाने बोललेलो नाही काही, कारण हे करणं योग्य नाही. पुढे माझे भानगड काहीतरी आबरू नुकसानी दावावर करतील काहीतरी. पण मी एवढंच म्हटलं की मराठी माणूस होऊ शकतो. आता कसं होईल? 1 नंबर तिथं पद मोकळं झाल्याच्या होईल का? ते सांगतो ना मी. आता हा तर्क आहे की होऊ शकतं म्हणून. समजा ते त्याच्यामध्ये नसतील तर ते पद मोकळं होणार नाही होणार, मग नाही होणार. नसतील तर ठीक आहे, मी म्हणतोय की होईल असं म्हणतोय. आता ते तर्क आहे. कसा तर्क आहे की होणार भाजपचाच, आमचं तर काही होणार नाही कोणी इंडिया आघाडीचं वगैरे. तर भाजपमध्ये तो कोण माणसं आहेत पुढं? नागपूरचं होणार. हे जर एवढं गंभीर असेल तर मग संपूर्ण देशभरात राष्ट्रीय उलथापालथ होणार नाही. होईल ना. 19 तारखेची वाट बघा ना तुम्ही. मी म्हणतोय काय सगळं, मी काय मला कोणीतरी कानातून गुप्त सांगला असं नाहीये, ही सगळं ओपन माहिती आहे. तुम्ही गुगल करा आणि तुम्ही बघा काय चाललंय ते. नाही हे बघा, मी जेवढं बोललो तेवढं माझ्या तोंडात शब्द काढू नका. मी काय म्हटलं की त्यामध्ये आजी माझी 3 खासदारांची नावं आहेत. आजी माझी 3 खासदार, म्हणजे खासदार असतील किंवा आणखी त्याच्यापेक्षा मोठ्या पदावर असतील. ते खासदार तर आहेतच ना, आणि होते एक होते आणि 2 आहेत. त्यामुळे ते आता 19 तारखेची वाट बघूया. मग तर नाही, ते तर आपण कधी आंतरराष्ट्रीय पेपर वाचत नाही. अमेरिकेत काय चाललं त्याच्यात तुम्ही कोणी दाद घेत नाही. त्याला आता काय करायचं? आपली वाचन संस्कृती काय झाली आपण बघतोय. सोशल व्हॉट्सअपवर बघून आपण सगळे ठरवतो. पण म्हणून मी सांगतो ना, तुम्ही गुगल करा ना. तुम्ही फक्त 1 नंबरवर भर देताय, 2 नंबर पण त्यात सहभाग. नाही, मी 1 नंबरवर बिलकुल बोललेलो नाही काही. मी फक्त एवढंच म्हटलं की बदल होण्याची शक्यता आहे. आणि त्यात तुम्ही काय त्याचा अर्थ काढायचा तो काढा. एक प्रश्न आहे, राज्यात शेतकरी जो एक कर्जबाजारी झाले आणि कर्ज भेटण्यासाठी किडनी विकण्याची राज्य सरकारची मागणी नाही, आता काय झालंय की हे जे सरकार आहे, सरकारचे प्रमुख आहेत, त्यांना खरं म्हणजे लाज वाटली पाहिजे. महाराष्ट्रात दररोज 8 शेतकरी आत्महत्या करतात आणि तुम्ही म्हटलं तसे प्रकार व्हायला लागले. आणि सरकारचं संपूर्ण अपयश आहे. तुम्ही शेतीमालाला फक्त किफायतची किंमत आपण जी ठरवली आहे ती द्या ना. मिनिमम सपोर्ट प्राइस तुम्ही देऊ शकत नाही. शेतकरी काय करणार? शेवटी कर्ज काढलेला असतो, आत्महत्या करेल तर काय करेल? आणि आज तुम्ही महाराष्ट्र नंबर 1 राज्य म्हणून म्हणता. 8 शेतकरी महाराष्ट्रात आत्महत्या करतील, त्याचं कुठल्या राज्यात असं घडत नाही. तुम्हाला त्याचा काही फरक पडत नाही. विषय तो सगळा नाही, असं आहे बघा. मी काय म्हटलं की 19 डिसेंबरला अमेरिकेमध्ये हे सगळे कागदपत्र खुले होणार आहेत. एवढी आपल्याकडे फॅक्ट आहे, माहिती, ही सगळी ओपन माहिती आहे. आता त्यामध्ये बऱ्याच मोठ्या लोकांची नावं येण्याची शक्यता आहे, कारण ती काही लपवणार नाहीत. आणि ती अमेरिकन संसद आहे, भारतीय संसद नाही. लक्षात घ्या, भारतीय संसदेला काही अधिकार नाहीत त्या पानाला. अमेरिकन संसद तिथे कायदे करते, बजेट करते, राष्ट्रपती करत नाहीत. त्यामुळे तिथं जर कायदा पास झाला तर तो कडक तंतोतंत पाळला जाईल. मला विश्वास आहे, मी तिथं बरेच वर्ष राहिलेलो आहे. आणि त्यामुळे जर नावं असतील तर ती जाहीर होती, ती कुठे लपवू शकणार नाही. सगळे नेटवर्क. आणि त्यात असं म्हटलंय कायद्यामध्ये, तुम्ही वाचा त्यात
की इन ए डाउनलोडेबल फॉर्म, मशीन रिडेबल फॉर्म, आणि काहीही पुसायचं नाही. किती मोठा व्यक्ती आहे म्हणून त्याचं नाव काळं करायला पुसायला तसा नाही चालणार. फक्त मुलींचे चेहरे दिसले नाही पाहिजे, त्याचे नाव आले पाहिजे, असं आहे त्या कायद्यामध्ये लिहिलेलं. तो कायदा आहे, अमेरिकेचा कायदा आहे, तो काही कोणा व्यक्तिगत नाही. बाबा, हे समजा नाही, हे सगळं होत असताना म्हणजे दिल्लीमध्ये पण आता वगैरे रिफ्रेश शांतता उठले असतील ना, की बाहेर हा, नक्कीच चर्चा. तुम्ही बघा ना, युट्यूबवर काही बघा चर्चा चालू आहे. सुब्रमण्यम स्वामीचं ट्विट बघा, त्यांनी सरळ म्हणतात की व्हिडिओ काढलेले आहेत, आणि तो माणूस हा इस्रायली गुप्तहेर संस्था मोसाद जी आहे त्याचा तो एजंट होता, आणि इस्रायली त्याला मोठ्या करण्यामध्ये मदत केली. तो खूप श्रीमंत झाला. त्याचे पॅरिसमध्ये, न्यूयॉर्कमध्ये, फ्लोरिडामध्ये मोठे मोठे महाल होते, आणि तिथं तो सगळ्यांना घेऊन जायचा आपल्या खासगी विमानानं, आणि तिथे हे सगळे चाळे चालायचे. त्यांनी त्याचं एक बेट विकत घेतलंय, त्याचं स्वतःच्या मालकीचं बेट आहे. त्या मालकीवर सगळं बऱ्याचशा गोष्टी आहेत, तिथं सगळ्या गोष्टी आहेत. आणि प्रत्येक खोलीमध्ये अत्यंत अत्याधुनिक कॅमेरे लावले होते, फोटो सगळे काढलेले आहेत. अगदी हजारो लक्षावधी फोटो आहेत, ते उद्या त्याला प्रकट होतील. ते तशा प्रकारे ते फार छोटस होतं, ते आपल्याकडे दाबलं जातं, तिथं नाही दाबलं. विश्लेषण तुम्ही केलं म्हणजे काय नक्की कुठे कमी पडला, एक दुसरी गोष्ट. आणि जे भाजप जे काही काँग्रेस मुक्त म्हणत होते ते काँग्रेस युक्त झालं, ही जी काही लोक केलेली ती त्याला कारणीभूत आहेत. आता जी काही परिस्थिती झालेली आहे आपल्याला माहिती की ऍग्रेशन जे पाहिजे विरोधी पक्षाकडून ते होताना दिसत नाही. इथं आपण कमी पडतो का, आणि तुमच्या दृष्टीने काय समजून? मी ते कबूल केलं नाही की आम्ही कमी पडतो, एक वस्तुस्थिती आहे. आमची तर संख्या फार कमी पडते, आणि ते काय झालं की निवडणुकीनंतर जे अचानक असा जो निकाल लागला, तर आमची संख्याच कमी झालेली आहे. आवाज तिथं साधं विरोधी पक्ष नेतेपद पण दिलं जात नाही, म्हणजे दादागिरी त्यांची आहे सगळी. आणि ज्याला मुख्यमंत्री जबाबदार आहेत, मुख्यमंत्री अध्यक्ष आणि सभापतीच्या आत लढतात की त्यांना निर्णय घ्यायचा, बिलकुल खोटा आहे ते. हा सगळा निर्णय मुख्यमंत्र्यांनाच घ्यायचा आहे. शेवटी काही सभापती आणि अध्यक्ष त्यांच्या विरोधात काही स्वतंत्र काही वागणार नाही. एक परंपरा आपल्याकडे आहे की जरी किती छोटा विरोधी पक्ष असला तरी आपण विरोधी पक्ष नेतेपद देतो, त्याला काही अधिकार देतो, त्याला काही साधनं पुरवतो, त्याला कॅबिनेटचा दर्जा दिला जातो, विरोधी पक्षाला बसायला एक कार्यालय मिळतं. ही एवढी साधी गोष्ट आहे, पण जर तुम्हाला करायचं नसेल तर मग शेवटी सांगा की नाही करणार म्हणून. आता पण नाही केलेलं, पण आम्ही कमी पडलो त्याचे अनेक कारण आहेत. आमचं अंतर्गत विश्लेषण चालू आहे, पण माझं स्वतःचं वैयक्तिक मत असं आहे की आम्ही लोकांचे प्रश्न घेऊन लढलं पाहिजे. आता संविधान बचाव, तिरंगा यात्रा, जय हिंद यात्रा हे ठीक आहे, पण त्यामध्ये फक्त काँग्रेसचे लोक झेंडा घेऊन पुढे येतात, बाकी सामान्य जनता जोडत नाही, विशेषतः युवक बिलकुल जोडत नाही. तर युवकांना जोडण्याकरता आम्ही कमी पडलोय. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, आम्ही त्या अग्रेसिव्हली मांडायला पाहिजे ते मांडले नाहीत. बेरोजगारीचे प्रश्न आहेत, आणखी औद्योगिकरण होत नाही, बागासल्या भागामध्ये काही फरक पडत नाही. आज नागपूरला, अमरावतीला, नांदेडला इंजिनिअरिंग कॉलेज आहेत, पण सगळी मुलं पुण्याला येऊन काम करतात, कोणी परत जात नाही. हे असं लॉपसाइडेड डेव्हलपमेंट झाले, ते करण्यामध्ये आपण कमी पडलेलो आहे. आणि सरकारचं लक्ष फक्त मोठे महामार्ग बांधणं आणि त्यामध्ये कमिशन घेणं एवढं चाललेलं आहे. सगळं उघड आहे, त्यामध्ये काही लपवून ठेवायचं काही कारण नाही. अधिक कॉन्ट्रॅक्टर ठरतो. नाही नाही, 52चं मला माहिती नाही कधी. हा, तर ते आम्ही होतो त्या, म्हणजे मी पण होतो त्या. तर ते खूप जुनी गोष्ट आहे ती, मला वाटतं 3-4 वर्ष झाली. आता बघा, आमच्या पक्षामध्ये काही चर्चा चालू आहे, पण त्याबद्दल काही मी बोलणार नाही. ती आमची चालू आहे चर्चा. किंवा आपण बिहारचे इलेक्शन झाल्यानंतर चिंतेचं वातावरण निर्माण झालं, का आपण केलो. कर्नाटकमध्ये थोडासा वाद चाललेला आहे, तो आपण का मिटवू शकत नाही, अशी काही चर्चा आमच्या अंतर्गत चालू आहे. कुठले नाव घेतलंय, पण ते रिटर्न करत त्याचं FIR मध्ये नाव पण नाहीये. चौकशी तर केली पाहिजे. आता ते मांडलंय आमच्या विधिमंडळामध्ये लोकांनी काही मांडलेलं आहे, पण आता किती प्रभावीपणे मांडले मला काही माहिती नाही. सगळंच मॅनेज केलं ना, ज्यांच्या संस्था आहेत
त्यांच्यावर टांगती तलवार आहे की तुम्हाला ईडी लावतो, तुम्हाला सीबीआय लावतो. त्यामुळे ज्यांच्या संस्था आहेत त्यांचा आवाज थोडासा क्षीण झालाय. उगाच भानगड आपल्या मागे लागेल काहीतरी. असे फार थोडे आहेत आमच्यासारखे की आमच्या काही संस्था नाहीत, काही नाही. आम्ही बोलू शकतो. नाही तर एवढ्या बोलायचं कोणाला धाडच नाही ना. पवार फॅमिलीने एवढं का वाटतं तुम्ही? दादांना सत्तेत घ्यायचं, पुन्हा चेक ठेवायचं, जे काही बॅलन्स राजकारण खेळत राहायचं इलेक्शनच्या. आता त्या पक्षात काय चाललं आता मी बोलणार नाही. काल पवारसाहेबांनी सर्व पक्षीय लोकांना निमंत्रण दिलं होतं त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने. सगळे आले होते. अडाणी होते, आमचे लोक, राहुल गांधी, प्रियंका गांधी होत्या, अजित पवार होते. ते एक पॅचअप झालेलं आहे असं दिसतंय कधी. पवार फॅमिली एकच आहे. आता तुम्ही बघता ना, मी आता काय सांगितलं पाहिजे का? पॉलिटिकली म्हणतो मी, तसं तर आहे जगायला माहिती. पॉलिटिकली पवार फॅमिली एकच आहे. आता तुम्हीच बघताय ना, तर मी काय त्यात सांगू? तुम्ही जवळून बघताय जास्त. चिन्मय ceasefire उल्लेख केला. हा. चीनवर दबाव आहे असं म्हणावं लागतं. आणि ट्रम्पसमोर ते हातबल आहे. हो, त्याचा संदर्भ या 19 डिसेंबरचा असू शकतो, पॉसिबल. आणि ते उद्या कळेल 19 तारखेला. माझा तर स्पष्ट आरोप आहे की त्यांच्यावर दबाव आहे खूप. आणखीन एक उदाहरण द्यायचं झालं तर इस्रायल हमासचं युद्ध चाललंय. एक मिसाईलचं कर्ज $10 मिलियन आहे. इस्रायलकडे जेवढे मिसाईल्स होते ते संपत गेले. ते पुन्हा नवीन विकत घ्यायची पाळी आली. आर्थिक परिस्थिती बिकट झाली. मोदी 10 फेब्रुवारीला अमेरिकेला गेले. तिथूनच डायरेक्टली 500 मिलियनची ऑर्डर इस्रायलला दिली. डायरेक्ट. ती गरज होती का? भारताला ती शस्त्र पाहिजेत का माहिती नाही. चर्चा नाही, काही नाही, एकदम ऑर्डर देऊन टाकली. बऱ्याच गोष्टी घडतायत की त्यामुळं परराष्ट्र धोरण संबंध टोटली कोलॅप्स झालेले. त्यात काही त्याची चर्चा करायची असेल तरी मी सांगेन काय काय झालं ते. पाकिस्तानला एकदम वर आणून ठेवले ट्रम्पने आणि प्रत्येक गोष्टीमध्ये भारताच्या विरोधात आयात कर लावायचा, टॅरिफ लावायचे, सँक्शन लावायचे, सगळं चाललेलं आहे. टोटली वन साइडेड चाललेलं आहे. कशामुळे मोदी हे का सहन करतायत? आणि त्यांचं ट्रम्पचं कुठं फाटलंय? काय अडचण झाली? इतकी दोस्ती होती, नमस्ते ट्रम्प कार्यक्रम, अबकी बार ट्रम्प सरकार सगळे केलं, मग कुठं बिनसलं? कशात घेऊन सगळं फेल झालं. कारण परराष्ट्र धोरण असं होत नाही. वैयक्तिक मैत्रीवर कधी अवलंबून नसतं. मोदी सरकार 2014 पासून मोदी पंडित जवाहरलाल नेहरू समय पर उनके कार्य क्षेत्र पर प्रशिक्षित करती है. तो ऐसे में कांग्रेस ने जो है मोदी सरकार की मुखालिफत ज्यादा नहीं की. क्यों? नहीं, ऐसे देखिए, हम तो कर रहे हैं, बिल्कुल कर रहे हैं, बिल्कुल ये गलत बात है कि हम नहीं कर रहे. उनका क्या है कि वो सोचते हैं कि मैं सबसे पहले जब आए उन्हें सबको बुला लिया अपने स्वेरिंग इन पे. ऐसा लगे कि मैं बहुत पीस मेकर बड़ा हूँ, मेरे को नोबेल प्राइज मिल जाएगा. सबकी नजर होती है नोबेल प्राइज मिलेंगे, पीस प्राइज मिलेगा. लेकिन बाद में वो सब एक एक गलतियां होती गई और पता चला कि सब खोखलापन है. क्योंकि विदेश नीति जो है उसके लिए 20,000 लोग हमारे उसमें काम करते हैं, फॉरेन अफेयर्स में. तो उनको तनख्वाह देते हम काय को देते? इतना आसान अगर विदेश नीति होती कि जाके गले मिलने से सब ठीक हो जाएगा तो फिर तो इसकी जरूरत नहीं थी किसी. जैसे मैंने कहा कि आर्मी की आज जरूरत नहीं, क्योंकि लड़ाई होगी नहीं हमारी पाकिस्तान से. ये सब गड़बड़ हो गई विदेश नीति में. तो ये तो पूरा फेलियर है विदेश नीति का. तो इसलिए वो पंडित नेहरू को नीचा दिखाकर अपने कुछ ऊंचाई बढ़ेगी ऐसी कोशिश कर रहे हैं. इट्स ए वेरी फार केविलवाणी प्रयत्न है. तो तो देखिए, ये तो ऐसे कि कांग्रेस की पूरी लेगेसी मिटाने का उनका कोशिश है. जब कांग्रेस मुक्त बोलते हैं इसका मतलब है कि कोई विपक्ष रहना नहीं चाहिए. और मोदी जी का कहना है कि जनतंत्र, लोकशाही, डेमोक्रेसी कोई मतलब नहीं, मैं अकेला काफी हूँ, मुझे सब पता है कैसे ठीक करना, मैं सब अच्छा कर दूंगा, तो आप ये बाकी सब फालतू चीजें छोड़ दीजिए. तो ये उनका एक व्यू है कि जैसे सिंगापुर के ली क्वान यू जैसे थे, वो डिक्टेटर थे, लेकिन उन्होंने सिंगापुर का एक बड़ा गरीब देश से अमीर देश बना दिया. तो वो उनका मॉडल है. तो उस तरह से मैं डिक्टेटरशिप चलाऊंगा तो देश के लिए अच्छा होगा और देश को मैं महान देश बनाऊंगा, विश्व गुरु बनाऊंगा. ऐसे उनके कुछ सोच है. वो डेमोक्रेसी में बिल्कुल विश्वास नहीं रखते और जो भी कांग्रेस की लेगेसी उसको मिटाने की कोशिश कर रहे हैं. नेहरू जी का नाम हटाना,
इंदिरा जी का नाम हटाना, अब महात्मा गांधी का नाम हटाने की बात है। और मनरेगा के बारे में मोदी जी के मूल विचार क्या थे आपको पता है, उन्होंने जब मजाक उड़ाया था, लेकिन मनरेगा ही था जिसने कोविड के दौरान बचाया सब कुछ। कर्नाटकमध्ये डी.के. शिवकुमार ते सिद्धरामय्या हे अजूनही सुरू आहे काँग्रेसमध्ये. म्हणजे असं बोललं जातं की डी.के. शिवकुमारांना दिलं जावं, पण ते दिलं जात नाही. काय चाललंय? आता ते बघा, ते काय प्रत्येकाला महत्वाकांक्षा असते. डी.के. शिवकुमार आमचे युवा नेते चांगले तिथं आहेत. सिद्धरामय्या हे त्यांना विधिमंडळ पक्षाचा त्यांना चांगला पाठिंबा आहे. तर त्यामुळं तिथं त्या दोघांची महत्वाकांक्षा आहे, त्यातून मग काहीतरी मार्ग निघेल काहीतरी. चालेल. बाबा खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आता हे सगळे पवारांच्या घरी जे जेवायला गेले काँग्रेसचे नेते वगैरे, खूप वर्षापूर्वी तुम्ही एकदा पवारांचं पंतप्रधान जेव्हा चर्चा चालू होती तेव्हा तुम्ही जेवणाच्या त्या निमंत्रणामध्ये व्यवस्थित होतात आणि तेव्हा तुमचं मंत्रिपद अचानक कापलं गेलेलं होतं दिल्लीतनं. एक तो किस्सा जुना आहे. नाही नाही, दिल्लीचं मंत्रिपद कधीच कापलं गेलं नव्हतं. काय काय आता ते सुरुवातीचं सुरुवातीच्या काळात. नाही, आता ते तो पवारांचं जेवण तुम्हाला तेव्हा महागात नाही पडलं नाही, ते इतिहास आहे. तो 91चा इतिहास आहे. 91ला मी पहिल्यांदा जेव्हा खासदार म्हणून गेलो तर त्यावेळेला राजीव गांधींची हत्या झाली होती आणि आता पंतप्रधान कोण होणार त्याबद्दल अटकली झाल्या होत्या. आणि त्या परिस्थितीमध्ये पवारसाहेब हे फार मोठे काँग्रेसचे नेते होते आणि नरसिंहराव हे कुठे चित्रात नव्हते. ते निवडणूक देखील लढली नव्हती आणि त्यामुळे मग ते महाराष्ट्रातले नेते तिथं पवारसाहेब पंतप्रधान होतील म्हणून 91ची निवडणूक जी राजीव गांधींच्या हत्येनंतर झाली ती अशीच झाली की आता दुसरा कोण नेताच नाही, त्यामुळे पवारसाहेबच पंतप्रधान होतील अशी ती वातावरणाची निवडणूक झाली. त्या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पवारसाहेबांनी सगळ्या काँग्रेसच्या खासदारांना जेवण दिलं. सुरेश कलमाडी होते तिथं आणि त्या ठिकाणी एक पत्र तिथं एक सर्क्युलेट केलं आणि त्यावर सर्व खासदारांच्या सह्या घेतल्या की त्यामध्ये असं म्हटलं की जो करार झालेला आहे नरसिंहराव मध्ये की नरसिंहराव मुख्यमंत्री होते, पंतप्रधान होते, पवारसाहेब होते गृहमंत्री होते, तर तो आम्हाला मान्य नाहीये, पण खासदारांचं आपण मतदान घ्यावं असं ते पत्र होतं. म्हणजे एका दृष्टीनं एआयसीसी मध्ये जे ठरलं होतं पंतप्रधान ते मोडायचा प्रयत्न झाला आणि ती घटना होती. त्यामध्ये मग नरसिंहरावांना कळलं की जेवायला कोण कोण घेऊतं काय त्यामध्ये त्यांना असं वाटलं की हा गट आहे जो आपल्याला विरोध करेल. अशा गोष्टी तिथे घडल्या. तो 91ची गोष्ट आहे ती. नाही आता ते नंतर आता ते होतं का नाही माहिती नाही, पण असं होतं की नरसिंहरावांनी नंतर मला चर्चा 2-3 वर्षानंतर 91 नंतर कळलं की त्या ठिकाणी त्यांनी 4 नवीन पहिल्यांदा निवडून आलेल्या खासदारांना मंत्री करायचा निर्णय घेतला. त्यामध्ये भौगोलिक आणि सामाजिक समीकरण साधा असं सांगितलं. भौगोलिक मध्ये उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम असे 4 आणि मग समाजाचे 4 पद्धती. त्यामध्ये 4 मध्ये काही नाव होतं असं मला नंतर काहीतरी बोललं, पण त्यातले 3 झाले आणि 1 झालो नाही. 3 म्हणजे शैलजा आहेत त्या दलित समाजाच्या, त्या उत्तरेचं तरी प्रतिनिधी त्या झाल्या. दक्षिणेमध्ये जमखिंडीचे खासदार होते दामेगौडा म्हणून, त्यांनी रामकृष्ण हेगडेंना पाडलं होतं. जायंट किलर पण त्यांची प्रसिद्ध झाले, ते झाले कोळसा मंत्री. नंतर पूर्वेमधून पवन घाटवार म्हणजे मित्र आहेत, ते आदिवासी आहेत आणि ते झाले. आणि पश्चिमेतलं एक नाव होतं ते कटलं. आता ते होतं का नाही मला माहित नाही, पण मला नंतर कोणीतरी सांगितलं. ह्या जेवणाचा आणि 19 याचा संबंध आहे मराठी माणसाच्या घरी नाही नाही नाही, अजिबात नाही, ते काही संबंध नाही. तो वेगळी घटना होती, तिकडून वडली पार्श्वभूमी. आता ही घटना अमेरिकेत घडते, आपल्या देशात घडत तुम्ही म्हणता की पुढचा पंतप्रधान मराठी नाही. ते आता बघा, ते काही संबंध आहे ते काय तुमच्या समोर सांगितलं मी की पंतप्रधान जर बदल झाला, मला आता ते अटकलच आहे, ती विश्लेषण राजकीय आहे, तर मग कोण होईल? भाजपचं कोण आहे? भाजपची नावं तुमच्या समोरच सगळी, त्यातलं कोण पुढे दिसतंय तुम्हाला? मला दिसतंय ते मी सांगितलं की मला वाटतं की मराठी माणूस पुढे दिसतोय. मला युपीचा असू शकतो, पण मला वाटतं मराठी माणूस कोणतरी. आणि मराठी वाईट झाला तर वाईट आहे काय? झाला तर चांगली गोष्ट आहे ना. राजकीय नेते, राजकीय पक्ष, राजकीय नेते आणि नागरिकांमध्ये विरोधी राजकारणाला नाहीये का? आणि नसेल तर त्याची कारणं तुम्हाला काय वाटतं? नाही, असं नाही. आज सगळं लोकशाहीलाच प्रतिष्ठा ठेवली नाही मोदींनी, सगळं संपून टाकलेलं आहे, मनमानी कारभार चाललेला आहे. तर विरोधी पक्षाला स्थानच दिलं नाही. आता महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष नेतेपद सुद्धा तुम्हाला द्यायची दानच होत नाही, तर तुम्हाला सगळी लोकशाही प्रथाच मोडून टाकायची सगळी.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वार्तालाप कार्यक्रमासाठी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण आज उपस्थित राहिले. याबद्दल पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे मी त्यांचे आभार मानतो. आपण सर्वजण या कार्यक्रमाला